काय आहे आणि संघटनेमध्ये अशा काय सेवा आहे की ज्याबद्दल आपल्याला अवगत नाही आहे आणि ती अवगत केल्यानंतर आपण सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटियर म्हणून काय कशा पद्धतीने कार्य करू शकतो यावर आपण जाणून घेऊया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सर्वजण या ठिकाणी जेव्हा नागरी संरक्षण दलामध्ये सहभागी होण्यासाठी आला तर आपल्याला सगळ्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला सिव्हिल डिफेन्सचा कोर्स आहे आणि तो तुम्हाला करायचा आहे। त्यासाठी आपल्याकडे कशा पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल याचा तुम्हाला काही पूर्वपार कल्पना होती का? तर ज्यांना कल्पना नाहीये तर त्यांच्यासाठी सुद्धा हा विषय खूप महत्त्वाचा आहे। त्यामध्ये आपला विषय जो आहे सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, नेक्स्ट त्याबद्दल संघटनेबद्दल जर सांगायचं ठरलं तर आपल्या सगळ्या कार्यक्रम असतं। तर जसं आपल्याला व्याख्येमध्ये सांगते संपूर्ण देशात नागरी संरक्षण संघटनेचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्याकरता संघटनेची पुढील पातळी विभागणी करण्यात आलेली आहे। नेक्स्ट संघटना कशा आहे तर त्या संघटनेमध्ये कशा पद्धतीने कार्य चालतं आणि किती स्तरावर कार्य चालतं आपल्याला माहिती घ्यायची। चार्ट वाचायचं कोणाला? चार्ट तुम्ही बघितला असेल माझा संघटना लेफ्ट साइडला केंद्रीय पातळी, सेंट्रलला राज्य पातळी आणि जिल्हा बरोबर आहे। काल तुम्ही सिव्हिल डिफेन्स का याच्याबद्दल माहिती घेतली, तुम्ही ऍक्ट बघितला तर आपण संघटनेमध्ये सगळ्यात पहिली स्टेज आहे ती म्हणजे केंद्रीय पातळी। केंद्रीय पातळीवरती आपल्याला माहिती आहे की भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अंतर्गत जे आपले अमित शहा सर आहे यांच्या अधिपत्याखाली आता नक्कीच बघितलं असेल 1 मे दरम्यान आपल्याकडे एक भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं आणि ऑपरेशन सिंधू सारखं एक ऑपरेशनच्या नंतर तो झाला। त्यानंतर मॉकड्रिल वगैरे घेण्यात आले, त्यावेळेचे जे आदेश आहे ते केंद्रीय पातळीवरून आपल्याकडे आलेले होते, बरोबर की नाही? त्यानंतर संपूर्ण सिव्हिल डिफेन्सचे आदेश देण्यात आले की तुम्ही सिव्हिल डिफेन्सच्या व्हॉलेंटियरच्या माध्यमातून विविध ठिकाणी मॉकड्रिल घ्या आणि ते मॉकड्रिल घेण्याचे आदेश ते केंद्रीय पातळीवरून आपल्याला आलेले होते। तर अशा पद्धतीने केंद्रीय पातळीवरती आपले जे प्रमुख आहेत ते म्हणजे गृहमंत्री असतात, त्याच्यानंतर त्याचे महासंचालक असतात जे त्यांच्या अंतर्मध्ये आपले काम चालतं। तर आपण हा विषय तसा खूप मोठा आहे आणि विषयाची चर्चा करण्यासाठी आपल्याला वेळ त्या ठिकाणी द्यावा लागतो, याबद्दल आपण उद्या पुन्हा जाणून घेऊया। तर झालेल्या या मार्गदर्शनात मिळालेल्या माहितीवर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही जरूर विचारू शकता। कोणाला काही क्वेश्चन असेल तर आपण त्याबद्दल विचारू शकता। आहे काही प्रश्न? एक तर प्रश्न तुम्हाला नाहीये त्याचा अर्थ सांगितलेला सर्व समजलेला आहे असं गृहीत धरतो, बरोबर? बाकीचा जो क्लास आहे आपण तो नंतर कंटिन्यू करू। थँक्यू सो मच।